Hello friends, next exercise 1.5 study here. Therefore first example is express the following circuit in symbolic form. Here symbolic form of logic and input output table. इनपुट आउटपुट टेबल आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म या सर्किटचा फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर इनपुट आउटपुट टेबल आपण फाइंड आउट करणार आहोत. आता आपल्याला इथं स्विचिंग सर्किट दिलं आहे एक्झाम्पल मध्ये. इथं आपल्याकडे 3 स्विचेस आहेत, S1, S2 अँड S3. आता फर्स्टली आपण S1 स्विच साठी P कन्सिडर करणार आहे. मग इथं लेट P S1 स्विच इज क्लोज घ्यायचे स्विचेस, कारण क्लोज असेल तरच आपलं करंट फ्लो होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं इथं लॅम्प लागणार आहे. तर त्या पॉसिबिलिटीसाठी आपल्याला S1 स्विच इज ऑन, देन S2 स्विच म्हणजे Q स्टेटमेंट कन्सिडर केलं आपण. S2 स्विच इज क्लोज अँड थर्ड इज S3, देअरफॉर R मीन्स S3 स्विच इज क्लोज्ड. तर S1, S2, S3 साठी आपण PQR कन्सिडर केलं आणि लॅम्प साठी आपण L कन्सिडर केलं. लॅम्प इज ऑन. आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला कन्वर्ट करायचा आहे ह्या लॉजिकल सर्किटचा, स्विचिंग सर्किटचा. आता नेहमीच आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे घेणार आहोत. जर S1, S2 स्विच असतील तर PQ घेणार आणि S1, S2, S3 स्विचेस असतील तर आपण PQR घेणार. ठीक आहे. तर आपण हे नेहमीच आता प्रत्येक एक्झाम्पल मध्ये घेणार आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळी हे लिहून देणार नाही. तुम्ही हे नेहमी लिहायचं आहे एक्झाम्पल मध्ये बोर्डाला सॉल्व करत असताना. बट आता मी इथं फक्त एकदाच लिहित आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबलच बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करताना कसं करणार. आता यामध्ये 3 स्विचेस आहेत, S1, S2, S3. इथं बघा S2, S3 कसं आहे, सिरीज मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सिरीज मध्ये असेल तर आपल्याला कंजक्शन यूज करावं लागतं. त्याच्यामुळे S2 आणि S3 हे 2 स्विचेस कसे आहेत, सिरीज मध्ये, म्हणजे कंजक्शन यूज करावं लागेल. आणि त्याला S1 काय आहे, पॅरलल आहे. पॅरलल असेल तर आपल्याला काय यूज करावं लागतं, डिसजंक्शन यूज करावं लागतं. म्हणजे ह्या सर्किटला हे S1 जे स्विच आहे तो काय पॅरलल आहे, म्हणजे हे 2 एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे आपण डिसजंक्शन यूज केलं. आता आपण S1 साठी काय कन्सिडर केलं, म्हणजे लॅम्प ऑन होण्यासाठी आपल्याला इथं P डिसजंक्शन, S2 म्हणजे Q कंजक्शन, S3 म्हणजे R. तर या पद्धतीने आपण स्टेटमेंट मध्ये कन्वर्जन केलं. तर आपल्याला इथे सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. जर तुमचं असं सर्किट असेल तर इज इक्विव्हॅलंट टू लॅम्प असणार आहे. तर इथं आपण हा सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट केला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल. आता इनपुट आउटपुट टेबल मध्ये आपल्याकडे 3 स्टेटमेंट्स आहेत, PQR. आपल्याला 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. टोटल आपल्याला 8 पॉसिबिलिटीज येतील, कारण 3 स्टेटमेंट्स आहेत. आपण 3 स्टेटमेंट साठी बाय ट्रूथ टेबल बघितलं होतं. तर PQR ह्या तिघांसाठी 3 कॉलम्स लागतील, PQR. आता आपल्याला काय करावं लागेल, आधी ह्या ब्रॅकेटचं कंजक्शन करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे, Q कंजक्शन R. ह्या 2 कॉलम मध्ये कंजक्शन करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हा ब्रॅकेट आणि P याच्यामध्ये डिसजंक्शन यूज करावं लागेल.
म्हणजे P डिसजंक्शन हा कॉलम जो आहे Q कंजक्शन R, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, डिसजंक्शन यूज करावं लागेल. तर या पद्धतीने आपल्याकडे 3 स्टेटमेंट आणि 2 कनेक्टिव्हिटी आहेत, म्हणजे टोटल आपल्याकडे 5 कॉलम तयार झाले पाहिजेत. 3 statements and 2 connectivities equal to 5. Therefore 5 columns here construct 1 2 3 4 5, total 5 columns here. आता आपण बाय स्विचिंग टेबल नुसार 1 1 4 टाइम्स घेणार आहोत. 1 1 1 and 0 0 0 0, 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0. जसं आपण बाय ट्रूथ टेबल 4 टाइम्स T 4 टाइम्स F घेत होतो, तसंच आता इथं आपण काय करणार आहे, 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0. Then here alternate 1 1 0 0 1 1 0 0 by truth table TTFF. Here 1 1 0 0. Then here again 1 0 1 0. Alternate 1 0 1 0. म्हणजे आपल्याला इथं सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर होतात. तिन्ही स्विचेस ऑन असताना, 2 स्विच ऑन असताना, हे 2 स्विच ऑन असताना, हा एकच स्विच ऑन असताना, परत हे 2 स्विच ऑन असताना, हा मधला एकच ऑन असताना, हा शेवटचा एकच ऑन असताना, आर ऑन असताना, किंवा तिन्ही ऑफ असताना. तर अशा आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटीज मिळतात की त्याच्यामुळे आपला लॅम्प लागेल की नाही लागणार हे कळणार आहे. म्हणून आपण हे सगळ्या पॉसिबिलिटीज यामध्ये कव्हर होतात. तर आता इथं आपण काय करणार आहे, Q आणि R मध्ये कंजक्शन यूज करणार आहोत. कंजक्शन म्हणजे काय, दोन्ही लॅम्प ऑन असतील तरच ऑन येणार आहे, कारण तुमची सिरीज मध्ये असणार आहे कंजक्शन म्हणजे हे दोन्ही जर ऑन असतील तर करंट तुमचा पास होऊन लॅम्प लागणार आहे, म्हणजे इथे करंट येणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑन असतील तरच ऑन येतं कंजक्शन मध्ये, अदरवाईज 0. इथं दोन्ही ऑन आहे, देन ऑन. दोन्ही both are 1 1 then 1, both are 1 1 then 1, both are T then T by conjunction. Therefore here only 1 1 is on conjunction, in conjunction symbol. Therefore here construct column, then this column disjunction with P, disjunction with P, then this both column conjunction disjunction symbol here. Then disjunction means what, both are 0 then 0. Therefore both are 0 where, here both are 0 then 0, both are 0 then 0, both are 0 then 0, remaining are 1 1 1 1 1. Therefore remaining are 1 1 1. By disjunction symbol both columns both are 0 then 0, both are 0 here then 0, remaining are here 1 here 1 here 1, here is 1, there both are 1 then 1. Therefore this is the table. Then here first 1, therefore 3 switches on, this switch on, this switch on, this switch on, therefore current in flow, then lamp is on. Here PQ is on, PQ means S1 S2 is on, therefore S1 switch is on, therefore current is flow here and lamp is on. Here in this condition these two switches on, this switch is on, therefore current pass here, then lamp is on. Again this condition one here consider, and again S1 switch is on, therefore current flow here, then lamp is on, therefore lamp is on. In these two condition, these two switches on, therefore current flow here and lamp is on. In this condition S2 is off, this is off, therefore only this is on and remaining two are off. इथं S2 ऑन आहे पण हे दोन ऑफ आहेत, हे दोन ऑफ असल्यामुळे करंट इकडून पासच होणार नाही आणि लॅम्प लागणार नाही, therefore 0. आता इथं बघा ह्या कंडिशन मध्ये फक्त S3 ऑन आहे, हा ऑन आहे आणि हे दोन ऑफ आहेत. आता हे दोघं जर ऑफ असतील तर करंट इथून पासच होणार नाही, हा जरी ऑन असला तरी, कारण इकडून करंट येणार नाही, इकडून पण करंट येणार नाही आणि त्याच्यामुळे लॅम्प लागणार नाही, therefore लॅम्प इज 0. आता इथे तिघं पण ऑफ आहेत, म्हणजे तिघं पण ऑफ स्विच असल्यामुळे करंट इथून जाणारच नाही आणि त्याच्यामुळे लॅम्प लागणार नाही. तर स्विचिंग सर्किट वरून तुमच्या लक्षात येईल की कधी ऑन आणि कधी ऑफ असतो, का तर करंट जेव्हा स्विच तुमचे ऑन असतील तेव्हा करंट फ्लो होणार आहे आणि स्विच कुठले कुठले ऑफ असल्यानंतर तुमचा करंट फ्लो होणार नाही, त्यामुळे लॅम्प लागणार नाही. तर या पद्धतीने आपण
इनपुट आउटपुट टेबल बघितला तर हे जर एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर तुम्ही अशा प्रकारचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. अगदी इझी आहे, काहीही अवघड नाही. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे, सेकंड. Second example is S1 complement S2 in series and S1 S2 dash in series. These two series switches parallel this circuit parallel to this circuit. Therefore, here S1 and S2 two switches. Therefore, PQ here the switch S1 is closed. Q statement the switch S2 is closed. Then here S1 dash means negation P. The switch S1 dash is close or open. हे क्लोज असेल तर हे ओपन होणार आहे. Then negation Q, the switch S2 dash is close or open. Therefore L means the lamp is on. Lamp L is on. In symbolic form, here S1 dash means negation P, conjunction Q. These two switches in series, therefore conjunction use here. Therefore negation P conjunction with Q, and parallel this switch P conjunction negation Q. Here statement S2 dash, therefore negation Q. Therefore symbolic form here negation P conjunction Q, this is circuit, and P conjunction negation Q, this circuit. S1 dash म्हणजे negation P आणि इथे S2 dash म्हणजे negation Q आपल्याला कन्सिडर करावं लागतं. तर इज इक्वॅलंट टू लॅम्प येणार आहे L इज इक्वॅलंट टू L is equivalent to negation P conjunction Q disjunction P conjunction negation Q. आता आपल्याला इथं काय टोटल PQ टू स्टेटमेंट्स आहेत आणि कनेक्टिव्हिटी किती आहेत 1 2 3 4 5 टोटल 5 connectivities and 2 statement. Therefore 5 plus 2 is 7 columns consider here. Therefore here 7 column already construct here. मी आधीच तयार करून ठेवलेला आहे कारण वेळ जातोय त्यामध्ये आणि मग व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे. तर आता आपण काय केलं P आणि Q हे दोन कॉलम आपण तयार करणार आहे पहिले, कारण दोन स्टेटमेंट असतील तर आपण PQ आणि चारच पॉसिबिलिटीज येतात. जर टू स्टेटमेंट असतील तर 3 स्टेटमेंट असतील तर मग असे आपण पाहिलं 8 पॉसिबिलिटीज येतात कारण त्याच्यामध्ये त्या कंडिशन्स कव्हर व्हावे लागतात. 2 स्क्वेअर इथं त्यामुळं 2 स्टेटमेंट असल्यामुळं त्यामुळं 4 येतात आणि 2 क्यूब म्हणजे 3 स्टेटमेंट असल्यामुळे 2 क्यूब म्हणजे 8 पॉसिबिलिटीज येतात. मग आता इथं PQ मग 1 1 0 0 आणि इथं अल्टरनेट 1 0 1 0 आपण ट्रूथ टेबल मध्ये बघितलेलंच आहे. इथं दोघं ऑन असताना, इथं पहिला ऑन असताना दुसरा ऑफ असताना, इथं पहिला ऑफ दुसरा ऑन असताना आणि इथं दोघं पण ऑफ असताना, अशा सगळ्या पॉसिबिलिटीज यामध्ये कव्हर होतात. आता आपल्याला इथं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये निगेशन P एक आहे आणि निगेशन Q पण आहे, तर ते आपण करून घेऊया. तर निगेशन P आणि निगेशन Q हे दोन्ही कॉलम्स आपल्याला करायचे आहेत. आता निगेशन P म्हणजे काय, P चं आपण उलट लिहितो, जर T असेल तर F लिहितो. आता इथं 1 असेल तर काय येणार आहे 0 लिहावं लागेल. इथं 1 आहे तर 0, इथं 0 आहे तर 1, इथं 0 आहे तर इथं 1. अशा पद्धतीने आपण P च्या उलट निगेशन P येतं. तर हा कॉलम 1 1 असेल तर इथं 0 0 येईल, इथं 0 0 असेल तर इथं 1 1 येईल.
आता तसंच निगेशन क्यू पण क्यूच्या उलट होईल, म्हणजे इथं 1 आहे तर इथं 0 येईल, इथं 0 आहे तर इथं 1 येईल, इथं 1 आहे तर इथं 0 येईल, इथं 0 आहे तर इथं 1 येईल. तर अशा पद्धतीने क्यूच्या उलट इथे येणार आहे. तर या पद्धतीने आपण निगेशन क्यू पण केलं. आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट करायचा आहे, त्यासाठी आपण पहिले गोल ब्रॅकेट कन्स्ट्रक्ट करणार आहे. आता पहिला आपण हा गोल ब्रॅकेट कन्स्ट्रक्ट करायचा. तर निगेशन पी आणि क्यू ह्या दोन कॉलम मध्ये निगेशन पी इथं आहे आणि क्यू हा हे दोन कॉलम म्हणजे दुसरा आणि तिसरा कॉलम निगेशन पी आणि क्यू याच्यामध्ये कोणतं सिम्बॉल आहे? कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय असतं? दोघं ऑन असतील तरच ऑन येतं. कंजक्शन म्हणजे समोरासमोर जर दोन ऑन असतील तरच करंट फ्लो होतो आणि त्याच्यामुळे लॅम्प लागतो. त्याच्यामुळे इथं आपण काय करणार आहे? निगेशन पी आणि क्यू मध्ये कंजक्शन करायचंय, म्हणजे हे दोन आपल्याला कॉलम तयार करायचे. कॉलम तयार करताना ह्या दोन कॉलमचा वापर करायचा आहे, निगेशन पी आणि क्यूचा. आणि ह्या दोन कॉलम मध्ये कंजक्शन आहे, म्हणजे दोघं ऑन असतील तर ऑन. दोघं ऑन कुठे आहेत? इथं आहेत बघा. दोघं ऑन असतील तर ऑन, अदरवाईज 0. बाकीचे सगळे 0 येणार आहेत. फक्त दोघं कुठं 1 1 आहेत तिथं 1 लिहून टाकायचं लगेच आणि बाकीचे सगळे 0 येतात. मग आपल्याला ह्या दोघांमध्ये 1 1 पॉसिबिलिटी फक्त इथं आहे, म्हणजे इथं 1 येईल आणि बाकीचे काय असणार आहेत? सगळे तिघे पण 0 असणार आहेत. आता हा पण कॉलम तसाच करायचा आहे आपल्याला, हा ब्रॅकेट तयार करायचा आहे. तर पी आणि निगेशन क्यू याच्यामध्ये काय आहे? कंजक्शनच आहे, पी आणि निगेशन क्यू. आता पी आणि निगेशन क्यू कॉलम कुठे आहे? पी इथं आहे आणि निगेशन क्यू इथं आहे, पहिला आणि चौथा कॉलम. याच्यामध्ये काय आहे? कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे सेम रूल, दोघं 1 1 असतील तरच 1 येणार आहे, अदरवाईज 0 येणार आहे. आता आपल्याला पी म्हणजे हा कॉलम आहे आणि निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम आहे, तिथं बोट ठेवायचं म्हणजे आपलं काय होत नाही, चुकणार नाही. आता पी कंजक्शन निगेशन क्यू. आता कंजक्शन आहे म्हणजे दोघं ऑन, कंजक्शन आहे म्हणजे दोघं ऑन असतील तरच ऑन. इथं दोघं 1 1 आहे तर 1, बाकीच्या ठिकाणी मग सगळे 0 येणार आहेत. अशा पद्धतीने फक्त ह्या दोन कॉलम मध्ये, पहिल्या आणि चौथ्या कॉलम मध्ये 1 1 जिथं आहे तिथंच 1 येईल, बाकीच्या ठिकाणी काय येणार आहे? 0 0 आलेलं आहे. तर अशा पद्धतीने कंजक्शन असेल तर दोघं ऑन असतील तरच ऑन येतं. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण 5वा आणि 6वा कॉलम तयार केला, म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट तयार केले. आता ह्या दोन्ही ब्रॅकेट मध्ये कोणतं सिम्बॉल आहे? डिसजंक्शन. म्हणजेच निगेशन पी कंजक्शन क्यू, डिसजंक्शन पी कंजक्शन निगेशन क्यू. ह्या दोन कॉलम मध्ये काय आहे? डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय असतं? दोघं 0 असतील तर 0, कारण ते पॅरलल पोझिशन मध्ये असतात. दोघं जर ऑफ असतील तर करंट फ्लो होणार नाही आणि लॅम्प लागणार नाही, त्याच्यामुळे दोघं 0 असतील तर 0. दोघं 0 कुठे कुठे आहेत? इथं आणि इथं आहेत. दोघं 0 इथं, दोघं 0 इथं, अदरवाईज 1 1. म्हणजे या पद्धतीने आपण काय केलं? टेबल तयार केला. आता बघा तुम्हाला इथं लक्षात येईल हा लॅम्प ऑफ का झालाय? का तर पी क्यू दोघं ऑन असताना. पी क्यू ऑन म्हणजे काय? पी हा ऑन आहे त्यामुळं काय होणार आहे? हा ऑफ येणार आहे. आणि इथं इथं काय आहे? क्यू हा ऑन आहे. आता हे दोघं ऑन आहेत बरोबर, S1 S2 ऑन आहेत, पण त्याचे कॉम्प्लिमेंट्स ऑफ आहेत, हे दोघं ऑफ आहेत. त्यामुळे इकडून एक करंट येणार नाही आणि इकडून करंट पुढे जाणार नाही, त्यामुळे लॅम्प लागणार नाही आणि त्याच्यामुळे ऑफ आलं. आता इथं बघा, इथं काय सांगितलंय? पी ऑन आहे आणि क्यू ऑफ आहे. पी म्हणजे काय? S1 ऑन आहे, हा ऑन आहे आणि क्यू ऑफ आहे, म्हणजे S2 हा ऑफ आहे, म्हणजे हा ऑन झाला. हा पण ऑन आहे, हा पण ऑन आहे, S2 डॅश ऑन आहे, कारण हा ऑफ असल्यामुळं हा ऑन येणार आहे. हे दोघं ऑन असल्यामुळे करंट इकडून फ्लो होऊन काय होईल? लॅम्प लागेल. आता इथं बघा लॅम्प लागलेला आहे ह्या कंडिशन मध्ये. आता इथं काय सांगितलंय? S1 ऑफ आहे, हा ऑफ आहे म्हणजे हा ऑन झाला आणि S2 ऑन आहे, हा पण ऑन आहे. मग इथून करंट पास होऊन लॅम्प लागेल, देअरफॉर लॅम्प इज ऑन. आता इथं 0 आलाय लॅम्प, दोघं ऑफ आहेत, म्हणजे काय? हा ऑफ आहे तर हा ऑन झाला, हा ऑन आहे तर हा ऑफ झाला. त्यामुळे एक दोन सर्किट इथले ऑफ असल्यामुळे करंट फ्लो होणार नाही आणि लॅम्प लागणार नाही. तर अशा पद्धतीने करंट पास होऊन लॅम्प लागणार नाही आणि लॅम्प कधी लागणार हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने इनपुट आउटपुट टेबल करायचं. 2 स्टेटमेंट असतील तर तुम्हाला 4च रो येतील ह्याच्यामध्ये आणि तुमचं काही असेल ते लॉजिकल वरती ते सिम्बॉल्स येतील. बट इथं बायनरी यूज करताना तुम्हाला फक्त 4च रो येणार आहेत
आणि तुम्हाला स्टेटमेंटसाठी धरून 5च करावे लागतात. आणि जर तुम्हाला 3 स्टेटमेंट असतील तर 8 पॉसिबिलिटीज येतात आणि वरचे एक धरून 9वा कॉलम, असे टोटल 9 रो येतात, 9 रोज येतात. आणि मग कॉलम कसे तुमचे कनेक्टिव्हिटी आणि स्टेटमेंट यांची टोटल करून तुमचे कॉलम्स होत असतात. आता या कॉलम मध्ये हे खूप मोठं असेल तर तुम्ही नंबर देऊ शकता 5वा आणि 6वा, आणि त्याला काय करू शकता तुम्ही 5व्या आणि 6व्या कॉलम मध्ये काय आहे तुमच्या डिस्जंक्शन आहे. तर अशा पद्धतीने लिहून सुद्धा तुम्ही कॉलमची जी लेंथ आहे ते कमी करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वहीमध्ये जर पुरत नसेल किंवा जागा स्पेस नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर कॉलम नंबर टाकून त्याच्यामध्ये जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने आपण सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट केलं इथं आणि इनपुट आउटपुट टेबल तयार केला. तर हे 2 स्टेटमेंट साठी केलं, मग अशीच होतं ते 3 स्टेटमेंट साठी होतं, 3 स्विच साठी होतं. हे जे आहे ते 2 स्विच आहेत त्याच्यामध्ये, तर 2 स्विच मधील इनपुट आउटपुट टेबल आहे. नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. Exercise 1.4 third example, S1, S2, S3. Here 3 switches, S1, here S2 dash, S3, here S2 dash, here S3 dash. P statement, the switch S1 is closed. Q statement, the switch S2 is closed. And R statement, the switch S3 is closed. And negation P means S2 dash is closed. Negation Q means S2 dash is closed. Here S1 dash is closed. Negation Q means S2 dash is closed or open, and negation R means S3 dash close or open. And L means the lamp L is on, and symbolic form L is equivalent to S1 means P conjunction negation Q disjunction R, disjunction negation Q conjunction negation R. P conjunction negation Q disjunction R, disjunction negation Q conjunction negation R. By switching table, this is the constructing table, here input output table, input output table. P conjunction, because here series, therefore conjunction. These two is parallel, therefore S2 dash means negation, parallel means disjunction, S3 means R. This circuit is parallel here, therefore disjunction. S2 dash means negation Q, in series, therefore conjunction, negation R. S3 dash means negation R, therefore this is the symbolically form here. Then PQR 3 statements, therefore PQR 3 statements. Then require here negation Q and negation R, therefore negation Q and negation R here. Then this bracket construct, therefore negation Q open bracket negation Q disjunction R construct here, and this bracket disjunction with P, therefore P conjunction with negation Q disjunction R, this bracket P conjunction here, therefore this bracket construct this column. Again negation Q and negation R, these two column negation Q and negation R with conjunction, this column is construct here open bracket, therefore these two brackets with disjunction, therefore column number put here 1 2 3 4 5 6 7 8, and this 7 and 8 column disjunction symbol, therefore column number 7 and disjunction with column number 8, this is 9 number column, therefore these two column disjunction symbol, therefore here not space available, therefore here put 7 and 8 column number, and these two columns
disjunction symbol. These two columns disjunction symbol. Therefore here PQ are three statements. Therefore 8 possibilities. 2 cube means 1 1 1 1 0 0 0 0. 4 times 1 4 times 0. Then Q statement 2 times 1 2 times 0. And R means alternate 1 0 1 0 one time. Here 4 time, then 2 time, then 1 time. Alternate 1 0 1 0. Then negation Q means Q opposite symbol here. Q negation Q. Then 1 is 0, 1 is 0, 0 is 1, 0 is 1, 1 is 0, 0, 1, 1. Therefore this Q, then negation Q means opposite here. Negation R opposite. Therefore 1 is 0, 0 is 1, 1 is 0, 0 is 1, 0, 1, 0, 1. Other R, then negation R is opposite here. 1 replaced by 0 and 0 replaced by 1. Then again this 6th column is negation Q disjunction with R. These two columns 3 and 4 disjunction symbol. Then disjunction means what? Both are 0 then 0. Where is both are 0? Here. Then 0. Both are 0 here, then here. Both are 0, no. Only here both are 0, then 0, both are 0, and then 0. Negation Q and R, these two columns, disjunction symbol. Therefore, both are 0, then 0. Therefore, both are 0 here, 2, and remaining are 1, 1, 1 replace. Okay. Again, here, this bracket, conjunction with P means P column number 1 and this column number 6 and symbol is conjunction. Conjunction means what? Both are 1 then 1. Therefore both are 1 here. Both are 1 therefore 1. Both are 1 here therefore 1. Both are 1 then 1. Again no. Only here both are 1 then 1. Both are 1 then 1. Both are 1 then 1. Remaining are 0 because conjunction symbol. Here conjunction, therefore remaining are all put 0. Then here again negation Q conjunction negation R. Negation Q and negation R. In these two columns conjunction symbol. Conjunction means what? Both are 1 then 1. Where is both are 1? Here. Both are 1 then 1. Both are 1 here then 1. Both are 1 then 1. Both are 1 then 1 in these two columns. Therefore conjunction symbol both are 1 then 1. Remaining are all 0. This is construct here. Again this 7 column means this square bracket and this open bracket. He construct here. These two brackets disjunction symbol means these two columns 7 and 8 disjunction symbol. Disjunction means what? Both are 0 then 0. Where is both are 0? Here then 0. Both are 0 here then 0. Both are 0. Both are 0 and remaining are 1 1 1 1. Therefore this is the input output table. Here three statements are on, three switches are on, then lamp is on. S1 is on, S3 is on, these two. Therefore current flow here and lamp is on. Here two S1 and S2 are on. S2 on, then S1 is on and S2 is on, then S2 complement is off. Therefore, and S3 is also off. Therefore, this current cannot flow here and this two also off. Therefore, current cannot flow here. Therefore, here not lamp on in this condition. S1, S2 on. S1 on, S2 on, then S2 dash is off. This 2 is off and S3 is also off. Therefore, current cannot flow here and lamp do not on. Again, next condition here, S1 is on
and S3 is on. These two are on. Therefore, S2 off complement, and also S3 is, this is the off on condition. Here S1 on, S2 off, then S2 complement is on and S3 is on. Therefore, current can be flow here and lamp is on. Therefore, lamp is on. Again here S1 is on and these two are off. These two are off. Then S2 complement is on. Complement on असल्यामुळे इकडून करंट पास होऊन लॅम्प लागू शकतो. Therefore, here lamp is on. आता इथं बघा S1 is off, हा ऑफ आहे आणि S2 S3 ऑन आहेत, पण त्याचे कॉम्प्लिमेंट काय होणार आहेत, हे दोन ऑफ होणार आहेत आणि इथं S3 ऑन आहे, त्यामुळं S3 ऑन आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट इथं ऑफ आहे, तर मग करंट फ्लो होणार नाही. S1 ऑन आहे, S2 ऑन, देन S2 डॅश इज ऑफ आणि इथं S3 ऑन आहे. करंट इकडून जाऊ शकतोय, बट कॉम्प्लिमेंट इज ऑफ. ओके, S1 इज ऑन, सॉरी ऑफ आहे, S1 ऑफ आहे, त्यामुळे इकडून करंट येणार नाही. त्यामुळे हे जरी ऑन असले तरी पण करंट फ्लो होणार नाहीये, कारण इकडून करंट आपल्याला मिळणार नाही, कारण हे दोघं पण ऑफ आहेत आणि हा पण ऑफ आहे. म्हणजे हे तिन्ही ऑफ असल्यामुळे आपल्याला करंट इकडे येणारच नाही या सर्किटमध्ये, त्यामुळे लॅम्प लागणार नाही. आता नेक्स्ट बघा, इथं S1 ऑफ आहे म्हणजे हा बंद आहे. आता S2 ऑन आहे म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काय ऑफ असणार आहे, म्हणजे हा पण बंद आहे हा पण बंद आहे. आता हे दोघं जर बंद असतील तर पुढे करंट जायचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे हे दोघं ऑफ असतील तर तुम्हाला लॅम्प लागणारच नाही. आता नेक्स्ट इथं दोघं ऑफ आहेत, S1 आणि S2, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑन असणार आहे, हे ऑन असणार आहे. हा ऑफ आहे पण हा ऑन आहे आणि परत S3 ऑन आहे म्हणजे S2 डॅश हा ऑफ आहे, म्हणजे हे दोघं पण ऑफ आहेत आणि हा पण ऑफ आहे, म्हणजे करंट पुढे जाणार नाही आणि लॅम्प लागणार नाही. आता इथं बघा तिघं पण ऑफ आहेत, S1 ऑफ आहे, हे दोघं ऑफ आहेत पण त्याचे कॉम्प्लिमेंट हे ऑन आहेत. आता हे दोघं ऑन असल्यामुळे इकडून करंट येऊ शकतो आणि लॅम्प लागू शकतो, त्यामुळे लॅम्प आपला लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळलं पाहिजे की आपला लॅम्प कधी ऑन असणार आहे आणि कधी ऑफ असणार आहे. जर कॉम्प्लिमेंट असतील तर जर इथं ऑफ असेल तर इकडे ऑन असणार आहे, त्याच्यामुळे ह्या तिघांमध्ये इथं ऑफ असले तरी पण हे कॉम्प्लिमेंट जे आहेत ते ऑन असणार आहेत, मग करंट त्यामधून जाऊ शकतो. तर या पद्धतीने आपण बघायचं चेक करून आणि आपलं टेबल इनपुट आउटपुट टेबल आलंय का आपल्याला कन्फर्म करता येऊ शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे स्टेटमेंट्स मध्ये घेऊन सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट केला आणि त्यानंतर इनपुट आउटपुट टेबल तयार केलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स आणखीनही सॉल्व्ह करता येतील, अगदी इझी आहेत. मी टू स्टेटमेंट मधल्या पण घेतलेत एक्झाम्पल आणि 3 स्टेटमेंट मध्ये पण घेतलेले आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. Example number 4. Here S1, S2 and S3, 3 switches, and here S1 dash, therefore negation P only required here. These 2 switches not required, negation Q and negation R. Then delete here only this is the part मी ऑलरेडी लिहिलेला होता, कारण मगाशी एक्झाम्पल मध्ये. आता या पार्टची काही गरज नाहीये आपल्याला, कारण इथं S2 डॅश पण नाहीये आणि S3 डॅश पण नाहीये, त्यामुळे निगेशन R आणि निगेशन Q आणि निगेशन R घ्यायची आपल्याला काही गरज नाहीये. तर मगाशीचाच पार्ट मी आहे असा ठेवला होता, कारण आपला वेळ जातो म्हणून, आणि मग मी आता हे डिलीट करते. ठीक आहे, निगेशन R एवढेच आपल्याला रिक्वायर आहेत आणि लॅम्प L इज ऑन. आता सिम्बॉलिकली आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने डिनोट करायचं. S1 आणि S2 हे दोघं कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणजे PQ आपल्याला पॅरलल मध्ये घ्यायचे, म्हणजे डिसजंक्शन यूज करावं लागेल. P आणि Q डिसजंक्शन. आता हा सिरीज मध्ये आहे म्हणजे कंजक्शन यूज करावं लागेल. S2 मीन्स Q कंजक्शन, अगेन तो सिरीज मध्ये समोर आहे म्हणजे कंजक्शन,
आता इथं दोघांमध्ये काय आहे, पॅरलल आहे, म्हणजे आर डिसजंक्शन निगेशन पी, S1 डॅश मीन्स निगेशन पी. तर या पद्धतीने आपण हे सिम्बॉलिकली लिहिलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करावं लागेल. आता पी क्यू आणि आर हे आपण मगाशी जसं एक्झाम्पल मध्ये घेतलं तसंच आता 4 टाइम्स 1 1 4 टाइम्स 0 0, क्यू 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0 and R 1 टाइम 1 0 1 0 अल्टरनेट. मग असे आपण घेतलं मागच्या एक्झाम्पल मध्ये, तसंच आता इथं पण घेणार आहोत. आता आपल्याला इथं रिक्वायर्ड काय, निगेशन पी रिक्वायर्ड आहे, म्हणजे आपण इथं निगेशन पी करणार आहोत. म्हणजे 4 टाइम्स 1 जे आहेत त्याच्याऐवजी 4 टाइम्स 0 होतील आणि इथं 4 टाइम्स 0 आहेत त्याच्याऐवजी 4 टाइम्स 1 होतील. तर याच्या पद्धतीने निगेशन पी आपण पीच्या अपोजिट येईल. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथं पी आणि क्यू मध्ये डिसजंक्शन आहे, म्हणजे दोन कॉलम मध्ये आपल्याला काय आहे, डिसजंक्शन. हा ब्रॅकेट आपण ओपन ब्रॅकेट तयार करणार आहोत. पी डिसजंक्शन क्यू या 2 कॉलम्स मध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन मीन्स व्हॉट, बोथ आर 0 देन 0. disjunction symbol, both are 0 then 0 in P and Q column. Both are 0 where, both are 0 in last two rows, both are 0 then 0, remaining are 1 1 1. Replace. Therefore here again construct this bracket. Therefore R and negation P, which is disjunction symbol, and negation R, sorry, R and negation P, these two columns, negation P and R, these two columns, disjunction symbol. Disjunction means what? Disjunction means both are 0 then 0. Where is both are 0? Here, then 0. Both are 0 here, then 0. Both are 0 not. Only in these two columns, both are 0 here, then 0, then remaining are 1 1 1 1. Okay, and these three columns, conjunction symbol means P disjunction Q. This column here, column number 4, 5 and 6. Column number 5, this conjunction with column number Q means column number 2, and conjunction with column number 6. Column number 2, column number P conjunction Q means column number 5, this column, and 6. In 3 columns, conjunction symbol. Then conjunction symbol, what? 3 columns, 3 R 1 1 1 then 1. In 2 conditions, 2 R 1 1 then 1, and in 3 columns, 3 R 1 then 1. Therefore, in these 3 columns, 1 1 1. These two and this column consider here, Q means, therefore 1 1 here 1. Again where is 1 1? Not. 3 are 1. Here 1 1 1, therefore 1. Again 1 1 1, therefore 1. And remaining are 0. Here both 1 1, then here also 1 1, therefore 1. And here 1 1, but here 0, therefore not here 1. Only 1 1 1, then 1. Here 1 1 1 then 1, and here 1 1 1 then 1, and remaining are 0. In conjunction symbol, in 3 columns, 3 तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला 1 पाहिजे 3 कॉलम मध्ये, कारण तिघांमध्ये कंजक्शन आहे. जर कंजक्शन असेल तर तिघं पण 1 पाहिजेत, आणि डिसजंक्शन असेल 3 कॉलम मध्ये तर तिघं पण 0 पाहिजेत, तरच 0 येणार आहे. जशी 2 ची कंडिशन तशी 3 ची पण असणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला तिन्ही पण 1 असतील तर 3 कॉलम मध्ये, तर आपल्याला 1 घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण इनपुट आउटपुट टेबल तयार केला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. फिफ्थ एक्झाम्पल, S1 S2 dash S2 S1 dash S2 dash. Here S1 dash S2 dash in series and parallel to S1, and here S1 S2 in series and parallel to this circuit, and lamp is here and battery. Therefore S1 S2 two switches, and S1 dash S2 dash also switches. Therefore P and Q2 statement, the S1 switch for P1 and negation P means S1 dash is closed or open.
Q statement, the switch S2 is closed, and negation Q means the switch S2 dash is closed or open, and L means lamp L is on. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण PQR घेतलं होतं, आता आपण PQ चं बघणार आहोत, कारण दोनच स्विचेस आहेत आणि त्याचे निगेशन्स पण आहेत, S1 डॅश आणि S2 डॅश. त्यामुळे निगेशन P आणि निगेशन Q पण घ्यावं लागेल आपल्याला. आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कसा कन्वर्ट करायचा ते बघणार आहोत आपण. आता S1 म्हणजे P, त्याला पॅरलल आहे म्हणजे डिसजंक्शन. आता हा काय निगेशन P सिरीज मध्ये आहे म्हणजे कंजक्शन येईल. निगेशन Q जे हा जो सर्किट आहे ते P बरोबर काय पॅरलल आहे म्हणजे डिसजंक्शन घ्यायचंय. आता हे सगळं सर्किट याला पॅरलल आहे म्हणजे डिसजंक्शन. आता हे दोघं स्विच आहेत S1 S2 म्हणजे P1 कंजक्शन Q. हे P आणि Q म्हणजे S1 S2 आणि सिरीज मध्ये आहेत म्हणजे कंजक्शन घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे सिम्बॉलिक फॉर्म आपण दाखवला. आता आपल्याला टेबल करायचं आहे, तर PQ 2 स्टेटमेंट्स आहेत त्यामुळे PQ 1 1 0 0 and alternate 1 0 1 0 2 स्टेटमेंट साठी. आता निगेशन P आणि निगेशन Q हे दोघं पण आहेत त्यामुळे आपल्याला दोघं पण आधी निगेशन काढून घ्यायचे. P चे निगेशन 0 0 1 1 1 1 च्या ऐवजी 0 0 आणि Q इथं 1 च्या ऐवजी 0 0 च्या ऐवजी 1 1 च्या ऐवजी 0 0 च्या ऐवजी 1. तर Q च्या अपोजिट निगेशन Q. आता आपल्याला काय करावं लागेल, आधी हा ओपन ब्रॅकेट तयार करावा लागेल. तर निगेशन P आणि निगेशन Q मध्ये कंजक्शन आहे, तर आता ह्या दोन कॉलम मध्ये आपल्याला कंजक्शन घ्यायचंय. निगेशन P आणि निगेशन Q मध्ये कंजक्शन. कंजक्शन मीन्स व्हॉट, बोथ आर 1 then 1. Where is both are 1? Here. Then 1, remaining are 0. Again this bracket conjunction with P conjunction with this bracket, disjunction with this bracket. This bracket and P disjunction. Disjunction means what? Both are 0 then 0. Both are 0 where? Here. Then 0 only and remaining are 1 1 1. This bracket construct. Then again this open bracket is P conjunction Q construct. P conjunction Q. P and Q conjunction symbol. Conjunction means what? Both are 1 then 1. Both are 1 then 1 and remaining are 0. And these two bracket disjunction symbol. Then put number here 1 2 3 4 5 6 7 and 6 and 7 column. 6 and 7 column. What is symbol? Disjunction. Disjunction means both are 0 then 0. This 6 and 7 column both are 0 then 0 and remaining are 1 1 1. Therefore this is the simply construct here. Both are on. S1 is on, S2 is on. Here S1 S2 on असल्यामुळे करंट फ्लो होऊन लॅम्प लागेल. आता इथं बघा S1 ऑन आणि S2 ऑफ आहे. S2 ऑफ आहे, S1 हे ऑन आहेत, हे दोन ऑन आहेत. करंट इकडून पास होऊन S1 ऑन असल्यामुळे लॅम्प लागेल. त्यानंतर आता इथं बघा S1 ऑफ आहे पण S2 ऑन आहे. मग S1 ऑफ आहे म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट ऑन असणार आहे. इथं S2 ऑन आहे. आता हे ऑन आहे पण S1 ऑफ आहे त्यामुळे इकडून करंट पास होणार नाही. त्यानंतर हा ऑन आहे पण हा ऑन आहे तर त्याचा कॉम्प्लिमेंट ऑफ आहे त्यामुळे इकडून पण करंट पास होणार नाही. S1 पण ऑफ आहे त्यामुळे इकडून पण करंट पास होणार नाही, त्यामुळे लॅम्प लागणारच नाही. आता इथं बघा दोघं पण ऑफ आहेत. S1 ऑफ आहे, हा ऑफ आहे. हे दोघं ऑफ असल्यामुळे इकडून करंट पास होणारच नाही. आता वर बघा S1 ऑफ आहे, आता ऑफ आहे म्हणजे हा ऑन झाला. आता हा ऑफ आहे म्हणजे हा ऑन झाला. आता हे दोघं ऑन असल्यामुळे काय होईल, करंट इकडून पास होऊन लॅम्प लागू शकतो. तर्फर लॅम्प लागेल. तर तुम्हाला हे चेक करता येईल की तो आपला लॅम्प कधी लागणार आहे आणि कळते नाही ह्या इनपुट आउटपुट टेबल नुसार. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 5 बघितलेलं आहे. Sixth example, S1 S2 in parallel, again series, S2 S3 in parallel, again series, S3 and S1 is parallel,
Therefore, these three switches in series and these two switches parallel to each other. Therefore, PQ are three switches here. Therefore, PQ are P for S1 switch, Q for S2 switch, and R for S3 switch, and L for lamp on. Then symbolically, this S1, S2, S1 means P and disjunction Q. Disjunction because parallel. Again this series, therefore conjunction symbol. S2, S3 means Q, parallel means disjunction, S3 means R. Again conjunction because series, and this S3 means R, conjunction, disjunction, and S1 means P. Therefore these three switches in series, therefore conjunction, and these two switches in parallel, therefore disjunction symbol. Here disjunction symbol, here disjunction symbol. In parallel disjunction, and in series then conjunction. Therefore PQR three statements. PQR input output table. 4 times 1 1 1, 4 times 0 0. Alternate 2 times 1 1, 2 times 0. And R is 1 times 1 0 1 0 alternate. Therefore construct firstly this bracket P disjunction Q. P disjunction Q. In two columns disjunction symbol. Disjunction means what? Both are 0 then 0. Both are 0 here then 0. Both are 0 and remaining are 1 1 1. Again Q disjunction R. Q and R disjunction symbol. In two columns disjunction means both are 0 then 0. Both are 0 here then 0. Both are 0 here then 0 and remaining are 1 1 1. Again in this R and P disjunction symbol. R and P disjunction both are 0 then 0. Both are 0 here then 0. Both are 0 here then 0 and remaining are 1 1 1. And in this three column conjunction symbol, P disjunction Q, conjunction Q disjunction R, conjunction R disjunction P. In three columns conjunction symbol. Conjunction means what? 3R1 then 1. In three column 3R1 then 1. Here not 3 1. Here is 3 1. And remaining are all 0. Therefore, this is the input output table here. And first question is complete in this exercise 1.5.